दूध व्यवसायातील भविष्य हे वासरांच्या सुरुवातीच्या 3 महिन्यात होणाऱ्या वाढीवर अवलंबून असतं. वासराच्या आरोग्यावर, उत्पादकतेवर आणि एकूणच भविष्यावर दूरवर परिणाम करणारं ठरतं. उच्च जातीवंत कालवडींचं योग्य नियोजन आपल्या गोठ्यात करून त्यांची क्षमता राखणं हे गरजेचं आहे. अन्यथा त्यांची वाढ वेळेत न झाल्यास आणि त्या वेळेत माझावर येऊन गाभण न राहिल्यास आपल्या गोठ्याचं अर्थकारण बिघडू शकतं. वासरू जन्माला आल्यानंतर वासराच्या चांगल्या वाढीसाठी त्यांच्या आहारात मिल्क रिप्लेसर बरोबर काफ स्टार्टरचा वापर करणं पोषक ठरतं. काफ स्टार्टर म्हणजे काय? तर काफ स्टार्टर हा लहान वासरांसाठी घन स्वरूपातील पोषक खुराक आहे. काफ स्टार्टर हे कडधान्य, पेंडी, प्रथिने, भुसा, जीवनसत्वे, क्षार मिश्रण, प्रतिजैविके आणि इतर खाद्य घटक योग्य प्रमाणात मिसळून तयार केलं जातं. काफ स्टार्टर हे शक्यतो गोळी किंवा कांडी पेंडीच्या स्वरूपात असतं. काफ स्टार्टरमध्ये सर्वसाधारणपणे 23 ते 26% प्रथिने, 4% स्निग्ध पदार्थ, 60% तंतुमय पदार्थ, ॲसिड इनसॉल्युबल ॲशचं जास्तीत जास्त प्रमाण हे 2.5% असतं. तर आयोडीनयुक्त मीठ 1%, कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रत्येकी प्रमाण हे कमीत कमी 0.5% असतं. तर जीवनसत्व अ, D3, ई आणि अल्फा टॉक्झिन बाइंडर यांचाही समावेश असतो. काफ स्टार्टर बनवण्यासाठी खाद्य घटकांची निवड करताना त्या घटकांची चव, त्यातील उपलब्ध होणाऱ्या पोषण तत्वांचं प्रमाण या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. वासरांना काफ स्टार्टर द्यायचं असेल तर त्यांना त्यांच्या वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते 4 महिने वयापर्यंत देता येतं. वयाच्या 3 महिन्यापर्यंत नर आणि मादी वासरांची वाढ सारख्याच गतीने होत असते. पण 3 महिन्यानंतर मादी वासरांची नर वासरांच्या तुलनेत कमी गतीने वाढ होते. काफ स्टार्टरची सुरुवात 100 ग्रॅमपासून करून हळूहळू प्रमाणात वाढ करून 2 किलोपर्यंत वासरांना देता येते. काफ स्टार्टरचं प्रमाण वासरांच्या आहारात हळूहळू वाढवावं लागतं. सुरुवातीला वासरू काफ स्टार्टर खात नाहीत. हे लक्षात घेऊन वासरांची काफ स्टार्टर खाण्याची इच्छा वाढवण्यासाठी थोडं काफ स्टार्टर हातावर घेऊन वासरांच्या जिभेवर चोळल्यास नंतर वासरे आवडीने खाऊ लागतात. गोळीयुक्त काफ स्टार्टरमुळे वासरांच्या कोठीपोटातील द्रावणाचा सामू कमी होऊ शकतो. त्यामुळे कधीकधी वासरांना अपचन होतं. हे टाळण्यासाठी काफ स्टार्टर यासोबतच चारा पिकाचा वासराच्या आहारात वापर करावा. एकदा वासरू काफ स्टार्टर चांगल्या प्रकारे खाऊ लागलं की दररोज 2 किलोपर्यंत स्टार्टर वासरांना द्यावं. एकदा वासरू 1 ते 1.5 किलो काफ स्टार्टर खाऊ लागलं की त्यांना आईपासून वेगळं करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करावी आणि हळूहळू त्यांना आईपासून वेगळं करावं. काफ स्टार्टरचा असा वापर केल्यास निश्चितच वासरांच्या आरोग्यावर चांगले परिणाम होतात.